हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई मला अनुभव सांगायचा होता. हा, सांगा ना ताई. छोटा आहे ना पण? हो, छोटाच आहे. हम्म. सांगा ना. माझ्या भावाचं लग्न जमत नव्हतं. अच्छा. हा 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 हा, बरोबर. हा म्हणून मी म्हणजे मला माहित होतं स्वामी सेवेचं, पण मला असं माहित नव्हतं की असं अनुभव असते. हा 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 हा. आत्ताच मी सेवेमध्ये गेल्यावर मग असं कळालं, युट्यूबवर गेल्यावर स्वामी सेवा अच्छा परत अच्छा. तुम्ही हे करताय म्हणून. अच्छा, तुम्हाला माहित नव्हतं इतकी वर्ष? नाही माहिती. अच्छा अच्छा. हा हा. मग काय सेवा मग केली? मग काय नाही मॅडम, मी पूजा करायची, केंद्रात जायची हा. आणि गुरुचरित्राचे पारायण लावले होते. कोणी सांगितलं होतं करायला? उगं मीच माझ्याच मनाने केले. अरे वा. हा. हा. माझ्याच मनाने मग केले किती आणि दिवस केलं ते? 7 दिवस केले. बरं बरं. हा हा. मग आता आणि झालं लग्न? हो, आता 25 तारखेला आता येईल त्या रविवारी एंगेजमेंट आहे. अरे वा, बघा आणि किती मला छान. आई वडील नाहीत मॅडम. मग माझ्या भावाचं आम्ही दोघीच बहिणी आहोत आणि असं आमच्या भाऊकीतले ते असं जमू देत नव्हते. अरे बापरे, बघा ताई कसं असतं. मग ते आमची शेती वगैरे बघायला आले ना, तर ते काहीतरी म्हणून घालवायचे पाहुण्याला. बघा. मग ते असं करता करता मग माझी बहीण पण स्वामी सेवा करते. हा. पण तिचं पार्लर वगैरे असल्यामुळे तिला एवढं काही होत नाही. वेळ मग मिळत नाही. हा. ती म्हणायची एकदा बघ कर ग, बघूत बघूत म्हणायचं. आणि मला पण खूप काम असते आमचं पाणीपुरीचं ते असं दुकान आहे. बरोबर बरोबर. हा मग म्हणलं करूतच. आता एक पाहुणे आले होते. मग हा. म्हणलं स्वामीला एवढं जमू द्या स्वामी, मी सेवा करते आई गं. आणि पारायण पण लावते म्हणून बोलले. तर मॅडम हा. तिसरा दिवस होता तर पाहुणे आले भाकरी टाकायला आमच्या इकडे. ओ, अरे वा. हो. भाकरी आणि टाकायला म्हणजे काय? म्हणजे आमच्यात का मुलीकडचे येतात आधी असं बरोबर. या आमच्याकडे बघायला म्हणून आमंत्रण असं करायला. सांगायला आम्ही असं भाकरी टाकायला म्हणतो. त्याला भाकरी टाकायला. मग ते भाकरी पण घेऊन हा येतात का? असं म्हणतात नाही, आमच्याकडे मग ते लाटू. भाकरी पण घेऊन येतात का? नाही असंच फक्त काहीतरी असं बोलतात घेतात त्याला बरं असं. का. हा हा. पण ती आमंत्रण पहिली द्यायला. कसं भाषा भाकरी टाकायला येते नाही, ती छान आपण. छान छान छान. मस्त वाक्य आहे ते. मग ती आले भाकरी टाकायला ना, आम्ही लगेच 2-3 दिवसांनी गेलो पाहायला मुलीला. बरं. हा. आणि मुलीला पण पाहायला गेलो मॅडम. म्हणजे आम्ही एक भाड्याने गाडी घेतलं, त्याच्यावर स्वामी समर्थाची असं फोटो होती. अरे वा, त्या गाडीलाच. हो. किती आणि छान. मुलीच्या घरच्याचं पण नको होय चाललं होतं. अच्छा. हा हा. आणि गाडीवर भिवू नको श्री स्वामी समर्थ नाव होतं. वा. अशा 2 गाड्या केलो. आणि तिथे गेलो ना मॅडम, तर आम्ही हा बसलो होतो ना, तर हा. असा मोठा गणपतीचा फ्रेम होता आणि फ्रेमच्या खालीच आम्ही बसलो होतो. अय्या. हं. किती छान हो, बघा. लय भारी मॅडम झालं माझ्या भावाचं होईल सगळं. होईल, सगळं छान होईल. आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, तर अजून पुढचं पट्टापट होईल बघा ताई. खूप खूप छान छान झालं ताई. मॅडम. मला म्हणजे तुम्हाला किती दिवस झाले, मी सकाळपासून 2दा-3दा तुम्हाला फोन केले. आज ना ताई पाहुणे येत आहेत घरी. हां, हां, हां. आणि घरात सासरे पण, वडील पण, दोघं 90 वर्षाच्या हां, आसपासचे. आणि मग हां, ते हां. काय विचारू नका. त्यांच्या हो ना. पुढे मागे इकडे तिकडे त्यांना फोनचा आवाज झाला तरी त्रास होतो दोघांना. हो, हो. मग मला बरोबर. तो सायलेंट वर ठेवायला लागतो हे लोक आले हां, की. हां. हो ना, हो मग ना. थोडं ते जेवायला वगैरे बसले की मग पटकन फोन उचलते मी जरा. हो मग ना. ते सायलेंट बोलावं लागतं, कारण त्यांचं पण मन सांभाळलं पाहिजे ना. तेच ना, आपल्या घरच्याच सगळे आधी. हो हो. ते पण म्हणजे एक स्वामींचं रूपच आहे ना. हो, घरामध्ये हो. एवढे वयस्कर लोक असणं म्हणजे किती भाग्याची हां. गोष्ट आहे. हो, हो. खरंच. हां. आणि मग त्यामुळे म्हटलं ह्या स्वामींची आधी सेवा करू. त्यांच्यात आत्मा आहे, आत्म्यात स्वामीच आहेत. हो मग मॅडम. बाकीचं पुढे, नाही का. माझे पण सासू-सासरे राहतात आमच्या जवळच. वा. त्यांचं माझ्या सासूबाईचं खूप मोठं ऑपरेशन झालंय. ते अच्छा. पोटातले आतडे खराब झाले होते, मग सगळे आतडे काढले ते खराब झालेले. अरे मग आता? मग ते तसंच असंच बेडवर राहतात. मग आपणच
टॉयलेटला न्यायचं, अंघोळ घालायची खुर्चीवर बसून. ओ किती वय आहे त्यांचं? असेल 60च्या आसपास असेल, 60. फार लवकर झाला असा त्रास? हो हो. त्यांना कशामुळे ते आतडे पित्तामुळे खराब? पित्तामुळे झालं म्हणून मॅडम. ते पित्त झालं आणि त्यांनी पित्त झालं म्हणून 5-6 दिवस त्यांनी जेवणच नाही केलं. आई गं, मग? मग ते पित्ताचं प्रमाण ऍसिड मध्ये झालं आणि ते स्फोट झाला. जागी जागी छिद्र पडले होते आतड्याला. आई गं, 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 गं. मग अशा ते वेळेला ना ताई, तर आपण दारात कोहळा बांधतो बघा, हा. तो हा मॅडम, कोहळ्याचा मी रस तुमचं द्यायचा. ऐकलंय. तुम्हाला कोणतरी सांगितलं होतं त्या कोहळ्याचा ज्यूस करून प्या हो म्हणून. हो. मी ऐकलं होतं. हा. तो मी रोज पिते तो. हा ताई. हो मी का? शेअर करते. हा. आली हो पप्पा हो आली. चालेल. हा. हा हो ताई. हो. हा. श्री स्वामी चला, चला. समर्थ. आला ना?